नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कधी काळी एका व्यक्तीची संकल्पना ऐकून संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग त्यावर हसला होता. लोक म्हणत होते, पेट्रोल डिझेलची गाडी सोडून इलेक्ट्रॉनिक वाहनावर जग कसं काय चालेल? हे अशक्य आहे. काही जणांनी तर ड्रायव्हरलेस कार, मंगळावर वसाहत, पुनर्वापर करता येणारी रॉकेट्स आणि अवकाशातील इंटरनेट यासारख्या कल्पनांची उघडपणे खिल्ली उडवली. मात्र इतिहासाची एक खास सवय आहे, तो सुरुवातीला वेडेपणा वाटणाऱ्या कल्पनांनाच पुढे जाऊन क्रांती म्हणतो. आणि आज अशाच एका व्यक्तीने आर्थिक इतिहासात असा एक टप्पा गाठला आहे ज्याची काही वर्षापूर्वी कल्पना करणे देखील कठीण होते. जगातील पहिले ट्रिलियनियर, $1 ट्रिलियन संपत्ती आणि अभूतपूर्व विक्रमामागे नाव आहे एलन मस्क याचं. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत एलन मस्क याच्या $1 ट्रिलियन साम्राज्याची कहाणी, स्पेस एक्सच्या ऐतिहासिक IPOची सविस्तर माहिती, देशातील वाढत्या महागाईचा तुमच्या खिशावर होणारा परिणाम, भारताच्या परकीय चलनसाठ्यातील घसरणीमागचे अर्थकारण आणि मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर RBIने का लावले निर्बंध. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या जगभरात चर्चेत असलेल्या बातमीपासून. एकेकाळी पेपाल विकून मिळालेली रक्कम नव्या उद्योगांमध्ये गुंतवताना अनेकांनी एलन मस्क यांना अविचारी म्हटलं होतं. पेपाल ही सुरक्षित, जलद आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त डिजिटल पेमेंट सेवा आहे, जी ऑनलाईन व्यवहार अधिक सोपे आणि विश्वासार्ह बनवते. 1998 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीतून भारतातील अनेक डिजिटल पेमेंट कंपन्यांनी प्रेरणा घेतली होती. एलन मस्कची टेस्ला तेव्हा तोट्यात होती. स्पेस एक्सची पहिली 3 रॉकेटं प्रक्षेपण अपयशी ठरलं होतं. काही आर्थिक तज्ज्ञांनी त्याला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगितलं. मात्र आज त्याच व्यक्तीने आर्थिक इतिहासातील सर्वात मोठ्या वैयक्तिक संपत्तीचा टप्पा पार केला. स्पेस एक्सच्या ऐतिहासिक IPO नंतर एलन मस्क यांची एकूण संपत्ती $1 ट्रिलियन पुढे गेली आहे. भारतीय चलनात सांगायचं झालं तर ही रक्कम तब्बल 86 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जगातील अनेक देशांच्या आर्थिक अर्थव्यवस्थेपेक्षा देखील ही संपत्ती मोठी आहे. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पापेक्षा देखील ही संपत्ती प्रचंड आहे आणि मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या वैयक्तिक संपत्तीपैकी एक आहे. स्पेस एक्सचा IPO $135 प्रति शेअर या किमतीवर आणण्यात आला होता. मात्र नॅसडॅकवर लिस्ट होता शेअरने $150चा टप्पा गाठला. म्हणजेच पहिल्या दिवशीच जवळपास 11% उसळी. या वाढीमुळे कंपनीचे बाजार मूल्य $2 ट्रिलियन पुढे गेले, तर काही विश्लेषकांनी ते $2.3 ट्रिलियन वर पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला. ही रक्कम इतकी मोठी आहे की याचा अंदाज यावरून येतो की जगातील बहुतेक वाहन कंपन्या, विमान कंपन्या आणि दूरसंचार कंपन्यांचे एकत्रित मूल्य यापेक्षा कमी आहे. स्पेसएक्सने IPO मधून तब्बल $75 अब्ज उभारले. भारतीय चलनात जवळपास 6,40,000 कोटी रुपये इतके. हा जागतिक इतिहासातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक मानला जातो. एलन मस्क यांच्याकडे स्पेसएक्समधील सुमारे 75 ते 80% हिस्सा असल्याने या वाढीचा सर्वात मोठा फायदा त्यांनाच झाला. IPO पूर्वी त्यांची संपत्ती सुमारे $450 अब्ज घरात होती. मात्र स्पेसएक्सच्या सूचीनंतर काही तासातच त्यांच्या संपत्तीत $600 अब्ज पेक्षा जास्त वाढ झाली आणि त्यांनी $1 ट्रिलियन टप्पा हा सहज पार केला. तर मित्रांनो, स्पेसएक्सचे हे यश केवळ शेअर बाजारातील यश नाही, तर 2 दशकांच्या सातत्यपूर्ण धाडसाचे फलित आहे. 2002 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सुरुवातीला अपयशी ठरत होती. पहिली 3 रॉकेट्स कोसळली, कंपनीकडे पैसा संपत आला होता. मात्र 4थ्या प्रयत्नात यश मिळाले आणि त्यानंतर इतिहास बदलू लागला. आज स्पेसएक्स जगातील सर्वात प्रभावशाली अवकाश कंपनी बनली आहे. स्टारलिंकद्वारे 100 पेक्षा अधिक देशांमध्ये इंटरनेट सेवा ही पुरवली जात आहे. 10,000हून अधिक उपग्रह अवकाशात कार्यरत आहे. नासाच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये स्पेसएक्स हे प्रमुख भागीदार म्हणून आहेत आणि पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेट्समुळे प्रक्षेपण खर्च हा 70 ते 80% कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. याचमुळे गुंतवणूकदार स्पेसएक्सकडे केवळ अवकाश कंपनी म्हणून पाहत नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञान महासत्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. स्पेसएक्सच्या IPOमुळे कंपनीतील हजारो कर्मचारी देखील एका दिवसात कोट्याधीश बनले आहे. सुमारे 4,400 पेक्षा अधिक विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या भाग भांडवलांचे मूल्य प्रचंड वाढले आहे. काही वरिष्ठ अभियंत्यांची संपत्ती $100 दशलक्ष पेक्षा अधिक झाल्याचं सांगितलं जातं. मात्र या यशासोबतच आर्थिक विषमतेची चर्चा देखील आता सुरू झाली आहे. कारण जगातील अवघ्या 1% लोकांकडे जागतिक संपत्तीपैकी जवळपास 45% संपत्ती असल्याचं विविध अहवालात स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीकडे $1 ट्रिलियन संपत्ती असणे हा चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे.
मात्र समर्थकांचं म्हणणं आहे की ही संपत्ती म्हणजे लाखो गुंतवणूकदारांचा विश्वास, हजारो रोजगार आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे मूल्यांकन. एक गोष्ट मात्र निश्चित, स्पेसएक्सचा IPO आणि एलन मस्क यांच्या ट्रिलियनियरचा दर्जा हा 21व्या शतकातील अर्थव्यवस्थेच्या नव्या युगाची एक सुरुवात मानली जाते. आता अवकाशातून थेट आपल्या स्वयंपाकघरात येऊया, कारण अर्थव्यवस्थेतील मोठे बदल जितके महत्त्वाचे असतात तितकाच महत्त्वाचा असतो रोजच्या जीवनावर होणारा परिणाम. आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे महागाई. देशातील नागरिकांना मे महिन्यात महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर हा वाढून 3.93% पोहोचला आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% इतका होता, म्हणजे सलग दुसऱ्या महिन्यात महागाईत वाढ झाली आहे. विशेषतः अन्नधान्य क्षेत्रात दबाव वाढताना दिसत आहे. अन्न महागाईचा दर हा 4.78% पोहोचला आहे. भाज्या, फळे, धान्य, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तू यांच्या किमती वाढल्याने घरगुती बजेटवर मोठा ताण हा आला आहे. भारतीय कुटुंबाच्या खर्चात अन्नधान्याचा सर्वात मोठा वाटा असतो. यामुळे किरकोळ दरवाढ देखील थेट खिशावर परिणाम करते. इंधन दरामधील वाढ ही देखील चिंतेची बाब ठरत आहे. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे वाहतूक खर्च हा वाढला आहे. वाहतूक खर्च वाढला की उत्पादनापासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत ही वाढत जाते, म्हणजेच महागाईचे चक्र अधिक वेगाने फिरू लागते. रिझर्व्ह बँकेचे लक्ष 4% महागाईचे आहे. सध्या हा आकडा त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. यामुळे आगामी पतधोरण बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. जर महागाई आणखी वाढली तर व्याजदर कपातीच्या अपेक्षांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम कर्ज, EMI आणि गुंतवणुकीवर देखील होऊ शकतो. महागाई वाढते तेव्हा अनेकदा त्यामागे एक मोठा घटक असतो, जागतिक अर्थव्यवस्था, चलन बाजार आणि देशाची डॉलरमधील ताकद. त्यामुळे आता पाहूया भारतीय परकीय चलन साठ्याबाबतची महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी. भारताच्या परकीय चलन साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. 5 जून 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा फॉरेक्स रिझर्व्हमध्ये 711 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 681.61 अब्ज डॉलरवरती पोहोचला आहे. परकीय चलन मालमत्तेमध्ये देखील तब्बल 2.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या साठ्याचे मूल्य जवळपास 1.98 डॉलरने वाढले आहे. परकीय चलन साठा म्हणजे देशाची आर्थिक ढाल. जागतिक संकटाच्या काळात आयात खर्च भागवण्यासाठी, चलन स्थिर ठेवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हा साठा अत्यंत महत्त्वाचा असतो. रुपयाला आधार देण्यासाठी RBIला डॉलर विक्री करावी लागते आणि त्याचा परिणाम चलन साठ्यावर होतो. तरीही 681 अब्ज डॉलरहून अधिकचा साठा भारताला मजबूत संरक्षण देतो. मात्र सलगची घसरण ही धोरणकर्त्यांसाठी निश्चित चिंतेची बाब ठरत आहे. आर्थिक व्यवस्थेची चर्चा सुरू असताना आता एका अशा बातमीकडे वळूया जी थेट बँक ग्राहकांशी संबंधित आहे आणि विशेषतः मुंबईतील हजारो ठेवीदारांसाठी महत्त्वाची आहे. मुंबईतील मोगावीरा कोऑपरेटिव्ह बँकेवर RBIने कठोर निर्बंध लागू केले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती चिंताजनक झाल्याने पुढील 6 महिन्यासाठी विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार खातेदारांना त्यांच्या खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढता येणार आहेत. तसेच बँकेला नवीन कर्ज देणे, नवीन ठेवी स्वीकारणे, गुंतवणूक करणे किंवा नवीन आर्थिक दायित्व स्वीकारणे यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र RBIने स्पष्ट केलं आहे की बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँक कामकाज सुरू ठेवेल, पण कठोर नियंत्रणाखाली. सर्वसामान्य ठेवीधारकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे DICGC विमा संरक्षण. पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. या कारवाईतून एक स्पष्ट संदेश दिला आहे. बँकिंग क्षेत्रातील आर्थिक शिस्तीबाबत RBI कोणतीही तडजोड करणार नाही. तर मित्रांनो, आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहिलं, एका बाजूला अवकाश उद्योगातून ट्रिलियन डॉलरची संपत्ती निर्माण करणारा एलन मस्क, दुसऱ्या बाजूला वाढती महागाई, घटणारा परकीय चलनसाठा आणि बँकिंग क्षेत्रातील शिस्त राखण्यासाठी RBIची कठोर भूमिका. म्हणूनच पैसा हा केवळ चलन नसतो, तो अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास असतो. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थव्यवस्थेतील नव्या घडामोडीसह. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.